कालच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की भंते नागसेन हे परिवहन संख्ये परिवहन या ठिकाणी मुक्कामाला असतात आणि जेव्हा मिलिंद राजा यांनी म्हणल्याच्या नंतर की माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणी देणारा या ठिकाणी आहे का किंवा कुठं आहे का जे माझ्या प्रश्नाचं निराकरण करू शकेल, तर अशा वेळेस जे राजाचे देवमंत्री होते त्यांनी राजाला सांगितलं होतं की नागसेन भंते हे आहेत आणि ते सध्या संख्येय परिवहन या ठिकाणी मुक्कामाचं आहे आणि त्यामुळं मिलिंद राजा हे नागसेन भंतेला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी जाऊन नागसेन भंतेला वंदन करून जे काही खुशाली वगैरे आहे त्या संदर्भात सर्व चौकशी केली आणि चौकशी करून त्या ठिकाणी माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये आपण समर्थ आहात का असा प्रश्न विचारल्याच्या नंतर भंते नागसेन यांनी सांगितलं की मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी समर्थ आहे। आणि या ठिकाणी जो काल मिलिंद प्रश्न या ग्रंथाचं जो काही पहिला खंड आहे हा खंड संपलेला होता आणि आज या ठिकाणी आपण या ग्रंथाचा दुसरा खंड चालू करणार आहोत। त्या दुसऱ्या खंडामध्ये जे सर्वात पहिलं लक्षण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात सांगितलेलं आहे, जे लक्षण स्वरूपाचे आहेत। यामध्ये व्यक्तित्वातील गुण म्हणजे मानवाच्या नावाविषयी जे काही गुण आहे किंवा नावाचं जे काही मानवाच्या जन्मामध्ये जे काही नावासंदर्भात जे काही आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उत्तर चालू झालेली आहेत ते सांगितलेलं आहे। यानंतर राजा मिलिंद आयुष्यमान नागसेनाजवळ गेला आणि अभिवादन करून एका बाजूस बसला। नागसेनानेही राजाचे अभिनंदन केले, त्यामुळे राजाच्या चित्ताला मनाला सांत्वना मिळते। ज्या ठिकाणी भंते नागसेन बसलेले होते आणि त्यांच्या बाजूला 80,000 भिक्खू बसलेले होते, त्यामुळं मिलिंद राजा हे यांच्या मागे असलेले 80,000 भिक्खू आणि त्याचप्रमाणे नागसेनच्या चेहऱ्यावर जे काही आनंद असेल किंवा जे काही तेज असेल तर या संदर्भामध्ये बघून राजा मिलिंदला भयभीतता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि आपल्या मनामध्ये भयभीतता निर्माण झालेली असताना सुद्धा आपल्या जे काही सैनिक आहेत त्या सैनिकाला कळू नये म्हणून त्या ठिकाणी जो भंते नागसेन होता हा नागसेन त्यांनी ओळखला आणि भंते जवळ जाऊन त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि नागसेनानं सुद्धा या राजाचं अभिवादन केलं। त्यामुळं राजाच्या चित्ताला मनाला थोडीशी शांती मिळालं की चला मी त्यांची सांत्वना केलेली आहे, नागसेन भंतेची केलेली आहे, नागसेन भंते सुद्धा माझी सांत्वना केलेली आहे। परंतु मिलिंद राजाच्या मनामध्ये मात्र भीती ही होती। राजाने शिष्टाचारपूर्वक प्रश्न केला, भंते आपणास कोणत्या नावाने ओळखले जाते, आपले शुभ नाव कोणते? आता या ठिकाणी जे काही मिलिंद राजा आणि भंते नागसेन स्थवीर नागसेन यांच्यामधली जे भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रश्न उत्तराला सुरुवात झाली आणि यामध्ये प्रश्न म्हणून मिलिंद राजाने सर्वात पहिला प्रश्न नागसेन भंतेला विचारला की नागसेन आपण कोणत्या नावाने ओळखले जातात किंवा आपलं शुभ नाव काय आहे? म्हणजे हे प्रश्नच आहे, हे म्हणजे साधारण एक साध्या भाषेमध्ये विचारायचं नव्हतं, तर हे मिलिंद राजाने विचारलेला एक प्रश्न होता आणि त्या प्रश्नामध्ये काही ना काहीतरी गूढ होतं। तर त्यामुळं त्या ठिकाणी नागसेन म्हणतोय, महाराज नावाने मला ओळखतात नागसेन या नावाने आणि माझे सहब्रह्मचारी याच नावाने मला संबोधितात। आई बाप आपल्या मुलाची नावे सुरसेन, वीरसेन, सिंहसेन अशा प्रकारे ठेवीत असतात। ही नेहमीच्या व्यवहारातील नावे आहेत। माझेही नाव त्यापैकी एक आहे, परंतु यथार्थ दृष्टीने चिरंतन स्वरूप पुरुष नावात काही नाही।
म्हणजे त्या ठिकाणी नागसेननं ओळखलेलं असते की नेमकं राजाला काय विचारायचं आहे. राजाला फक्त माझं नावच विचारायचं आहे का त्या नावाचा अर्थ सुद्धा विचारायचा आहे, हे नागसेन भंतेनं ओळखून घेतलेलं होतं. म्हणून भंते नागसेन अशा प्रकारे उत्तर देतात की एका फक्त व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून किंवा व्यवहारामध्ये फक्त काही ना काहीतरी नाव घेऊन ओळखलं जावं आपल्याला, त्यासाठी माझं नाव ठेवलेलं आहे ते नागसेन आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाला ओळखण्यासाठी ज्याप्रमाणे समजा सुरसेन, वीरसेन, सिंहसेन अशा अलग अलग नावाचं नामकरण झालेलं असते आणि त्या नावावरून त्याची ओळख होते, आणि अशाच प्रकारे माझी सुद्धा ओळख या नावावरूनच होते. परंतु जे काही माझा आत्मा आहे, जे नाव आहे माझं ते वरवरचं नाव आहे, परंतु जे काही माझा आत्मा आहे किंवा जे काही माझं अंतर्मन आहे, तर या अंतर्मनाचं किंवा आत्म्याचं स्वरूप या पुरुष नावामध्ये नाही आहे. म्हणजे हे नागसेन जे नाव आहे या नागसेन नावामध्ये ते नाही आहे. मग यावर राजा मिलिंद म्हणाला, हे माझ्या 500 यवनानो आणि 80,000 आदरणीय भिक्षूंनो, तुम्ही सुद्धा कान लावून एकचित्ताने ऐका. आपणामध्ये चिरंतन स्वरूप नाही, त्यांच्या या विधानात कोणत्या अर्थाने समजावे. आणि त्यानंतर मिलिंद राजा 12 प्रश्न विचारण्यामध्ये आणि समोरच्याला मुख करण्यामध्ये तत्पर राहत गेले. आणि अशामुळं या ठिकाणी सुद्धा आता पहिलेच मिलिंद राजाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती की मी आता हरतो की काय. आणि तिच्यामध्ये नावाबद्दल पहिला प्रश्न केला आणि नागसेननं सांगितलं की हे फक्त व्यवहारासाठी माझं ठेवलेलं नाव आहे, ते माझ्या आत्म्याचं नाव नाही आहे. म्हणून या ठिकाणी मिलिंद राजा त्या ठिकाणी आपले जे सैनिक होते त्या 500 सैनिकाला उद्देशून म्हणतात, आणि त्या ठिकाणी जे 80,000 भिक्खू होते त्या भिक्खूला उद्देशून म्हणतात की ऐका, हे नागसेन भंते या ठिकाणी काय म्हणतात ते तुम्ही कान देऊन ऐका. आणि जे काही आपल्यामध्ये काही आत्मा आहे तर त्या आत्म्याचं काही स्वरूप नाही असा नागसेन म्हणतो, आणि त्यांच्या या विधानात कोणत्या अर्थाने समजावे. म्हणजे नेमकं अगर काय आत्मा नाही मग हे नागसेन नाव कोणाचं आहे, हे जीव कोणाचा आहे. म्हणजे अशाप्रमाणे फक्त समोरच्या माणसाला कसं हरवायचं हे मिलिंद राजाला माहित होतं, आणि त्यांचा उपक्रम सुद्धा तेच होता. त्याच्यामुळं फक्त समोरच्याला खोटं ठरवायचं हे बघून त्या ठिकाणी असं म्हणतात की नेमकं नागसेन म्हणजे काय. तेव्हा भंते नागसेन, जर चिरंतन असा कोणी पुरुष नाही हे आपले म्हणणे खरे मानावे, तर आपला चिवर, पिंडदान, शयनयान व औषधी इत्यादी देतो तो कोण, तसेच त्यांचा उपभोग घेतात ते कोण, सदाचाराचे रक्षण करतात ते कोण, ध्यानावस्थेत चिंतन करीत बसतात ते कोण, पुरुषोत्तम श्रेष्ठाच्या मार्गातील दिव्य लाभ जे निर्वाण त्यांचा साक्षात्कार करतात ते कोण, प्राणीहिंसा करतात ते कोण, चोरी करतात ते कोण, भोग वासनात दुष्ट जीवन कटणारे ते कोण, खोटं बोलतात ते कोण, दारू पितात ते कोण, थोडक्यात पंचशील पाळल्यामुळे ज्या दुष्ट कृत्याची फळे जिवंतपणेच भोगतात ते कोण. आपले म्हणणे जर सत्य असेल तर पुण्यही नाही की पापही नाही असे म्हणावे लागेल. मग पाप पुण्य करणारही कोणी नाही आणि करविणाराही कोणी नाही, तसेच पाप व पुण्य कर्माची फळे भोगणारा देखील कोणी नाही. भंते नागसेन, कल्पना करा की कोण्या एखाद्या इसमाने आपणास ठार मारले तर तो खून ठरणार नाही, कारण तुमच्या मते नावामध्ये चिरंतन असे काही स्वरूप नाही. मग तुमचे आश्चर्य निरर्थक ठरतील, तुमचे उपाध्याय व तुमची उपसंपदा देखील निरर्थक ठरते. याप्रमाणे या ठिकाणी जे काही राजा मिलिंद आहे हे मिलिंद नागसेन भंतीला म्हणतात की जर फक्त व्यवहारासाठी एक नाव आहे पण तुमच्या आत्म्याला नाव नाही किंवा तुम्हाला आत्मा नाही, मग आत्मा समजा नाही म्हणजे जीव नाही, आणि जीव नाही तर मग या ठिकाणी एखादा व्यक्ती चोरी करत असेल तर ते कोण आहे, किंवा एखादा माणूस खोटं बोलत असेल ते कोण आहे, एखादा उपासक तुम्हाला चिवर देत असेल ते कोण आहे, एखादा पिंडदान करत असेल, शयनदास किंवा एखादं कोणी औषधी तुम्हाला देत असेल तर तो कोण आहे. आणि अशाच प्रमाणे जे काही प्रश्न त्या ठिकाणी मिलिंद राजा विचारतं की नेमकं नागसेन कोण आहे आणि कोण या ठिकाणी व्यवहार करीत आहे. आणि आत्मा जर नसेल तर मग आत्मा नसेल तर आपण जे काही करतो तर हे आपण करतच नाही, कोणीतरी आपल्याकडून करून घेतो असा त्यांचा अर्थ म्हणण्याचा उद्देश त्या ठिकाणी तयार होते. आणि अशाप्रमाणे मिलिंद राजा हे सुद्धा म्हणते की जर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने कोणाचा जर खून केला
तर ते खून बी केला म्हणजे तो व्यक्ती अपराधी ठरणार नाही, असं बी होऊ शकते, कारण त्याला आत्माच नाही, मग ते कोणतरी दुसऱ्यानं करून घेतलेला असेल, मग हे कसा दोषी होऊ शकतो. अशा प्रमाणे त्या ठिकाणी प्रश्नावर प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. म्हणजे त्यांचा प्रश्न एवढाच असते की जे नाक्षण आहे, नाक्षण कोण आहे. तथापि आपण म्हणाले की आपली सब्रह्मचारी आपणास नाक्षण नावाने संबोधितात, तेव्हा ही नाक्षण काय भानगड आहे, बनते अंगावरील केसांना नाक्षण समजावं का. आता बघा या ठिकाणी जे काही लक्षणिक प्रश्न आहेत, या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात होते की या ठिकाणी मिलिंद राजा नाक्षणला विचारते की नेमकी काय भानगड आहे आणि हा नाक्षण म्हणजे काय आहे. मग हे व्यवहारासाठी समजा फक्त तुमचं नाव ठेवलेलं जर असेल आणि ते आत्मा जर तुमचं हे नसेल, तर मग नेमकं नाक्षण म्हणजे काय. आणि त्यानंतर मिलिंद राजा असं विचारते की भंते अंगावरील जे तुमचे केस आहेत, हे केस म्हणजे नाक्षण आहे का. त्यावर नाक्षण राजे भंते म्हणते की नाही महाराज. तर मग रोम म्हणजे नाक्षण असावे, तरीही नाही महाराज, अंगावरील रोम म्हणजे नाक्षण म्हणता येणार नाही. ही नखे, दात, त्वचा, मांस, स्नायू, हाडे, मज्जा, छाती, हृदय, यकृत, प्लीहा, फुफ्फुसे, आतडी, बारीक आतडे, पोट, शौचमळ, पित्त, कफ, पू, रक्त, घाम, मेद, आसवे, चरबी, लाळ, शेंबूळ, मूत्राशय व मेंदू म्हणजे नाक्षण आहे काय. म्हणजे मिलिंद राजाला असं विचारलं की नेमकं तुमच्या शरीरातला कोणता भाग आहे की त्याला आपण नाक्षण म्हणावं. परंतु त्या ठिकाणी नाक्षण भंते म्हणतात की नाही महाराज, यापैकी काहीच नाही. मग आपल्या रूपातच नाक्षण आहे असे समजलेले बरे. म्हणजे मिलिंद राजा म्हणते की जे काही आपलं रूप आहे, तर हे रूप म्हणजे नाक्षण आहे का. पण तरीही नाक्षण भंते म्हणतात की नाही महाराज. तुमच्या वेदना म्हणजे नाक्षण आहेत काय, नाही महाराज. शोधण्यासच नाक्षण म्हणावे वाटते, नाही महाराज. तुमचे संस्कार हेच नाक्षण आहे काय, नाही महाराज. मग विज्ञान तरी नाक्षण असावे, नाही महाराज. म्हणते तर मग रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे सर्व मिळून नाक्षण म्हणावे काय. आणि यावर सुद्धा नाक्षण भंते म्हणतात की नाही महाराज. भंते नाक्षण रूपादी स्कंद व्यतिरिक्त कोणी नाक्षण आहे काय. म्हणजे तुमचं जे काही रूप आहे, तर या रूपाशिवाय दुसरं काही असं नाक्षण आहे का. पण त्यावरही नाक्षण भंते म्हणतात की नाही महाराज, तसेही नाही. मग मिलिंद राजा विचारते की भंते मी आपणास विचारून अगदी थकून गेलो, यामध्ये कुठेही नाक्षण सापडलेला नाही. अखेर नाक्षण निवळ शब्द मात्र आहे काय. अखेर नाक्षण आहे तरी कोण. भंते नाक्षण कोणी नाही म्हणून आपण व्यर्थच खोटं बोलत आहात का. म्हणजे जर अशा प्रकारच्या नाक्षण कोणीच नाही, तर मग तुम्ही स्वतःला नाक्षण म्हणून कसं काय म्हणून घेता. आणि हे असं जर तुम्ही म्हणून घेता तर नक्की तुम्ही खोटं बोलत असाल, असं ते नाक्षण राजाला, आपलं नाक्षण भंतेला मिलिंद राजा विचारते. यानंतर आयुष्यमान नाक्षण राजा मिलिंदास म्हणाले. आता या ठिकाणी जे काही नाक्षण यांचं, आता कसं माहितीये का, नाक्षण जे भंते आहेत ते भंते सुद्धा देवदृष्टी ठेवणारे होते आणि प्रत्येकाच्या मनातलं ओळखणारे होते. त्यामुळं जे काही नाक्षण भंते होते, तर यांनी मिलिंद राजाच्या मनातलं ओळखून त्यांना समजेल अशा हिशोबामध्ये त्याला प्रश्नाचे उत्तर देत गेले. ज्या ठिकाणी एका भाषेमध्ये समजत गेले किंवा एका शब्दात समजत गेलं, त्या ठिकाणी सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर देत गेले. आणि ज्या ठिकाणी एका शब्दामध्ये प्रश्नाचं उत्तर समजणार नाही समोरच्याला, तेव्हा मात्र ते अनेक उदाहरणं देऊन प्रश्नाचं उत्तर समजून सांगत गेली. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नाक्षण भंतेने मिलिंद राजाला एक उदाहरण देऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी समजून दिलं. महाराज, आपण क्षत्रिय राजे लोक अत्यंत सुकुमार आहात, कारण आपण विलास मंदिरात वाढलेले आहात आणि आताच्या भर दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये तापलेल्या वाळूवरून व खड्याने झाकलेल्या जमिनीवरून पायी चालत आल्यामुळे आपल्या पायास चटके बसले असावे आणि दुखत असावे, शरीर थकवा येऊन शिनले असावे आणि तुमचे मनही दुःखी झाले असावे आणि भयंकर शारीरिक पीडा होत असाव्या काय. आपण पायी आलात की एखाद्या वाहनावर बसून आलेले आहात. आता या ठिकाणी मिलिंद राजाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रश्नच निर्माण करून या ठिकाणी नाक्षण मिलिंद राजाला विचारते की तुम्ही खूप दुरून आलेले आहात आणि आता खूप ऊन झालेलं आहे, मग अशा उन्हामध्ये तुम्ही पायी पायी चालत आलेले असाल
आणि पायी पायी चालत आलेल्यामुळं जे काही वाळू आहे गरम झाली त्याच्यामुळे तुमच्या पायाला चटके बसलेले असतील आणि तुमचे पाय दुखत असतील, तुम्ही थकले असाल, शिणले असाल आणि तुमच्या शरीराला खूप पीडा होत असेल, तर मग यांनी असा प्रश्न विचारला की तुम्ही पायानं आलेले आहात का कोणत्या एखाद्या वाहनावर बसून आलेले आहात? आणि त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की बनते मी पायी आलो नाही तर रथातून आलो आहे. आता त्याची रथामधून बसून आलेला आहो अशा मिलिंद राजा विचारते. मग बनते या ठिकाणी विचारतात की काय रथातून आलो म्हणता, कोठे आहे तुमचा रथ? रथाचा दांडा म्हणजे रथ आहे काय? आता ज्याप्रमाणे मिलिंद राजाने या ठिकाणी प्रश्न विचारला होता त्याचप्रमाणे नागसेनने सुद्धा त्यांना प्रश्न विचारले की कुठे आहे तुमचा रथ? तुमचा रथ मला कुठे दिसतच नाही आहे, रथ कुठे आहे तुमचा? आणि समोर जे काही दिसते आहे त्याचा जे समोरचा दांडा आहे ते म्हणजे रथ आहे का? आणि यावर मिलिंद राजा म्हणते नाही बनते. हा कणा रथ आहे काय? नाही बनते. काही चाके रथ आहेत काय? नाही बनते. हा सांगाडा म्हणजे रथ आहे काय? नाही बनते. ह्या दोऱ्या रथ आहेत काय? नाही बनते. हा लगाम रथ आहे काय? नाही बनते. हा चाबूक म्हणजे रथ आहे काय? नाही बनते. महाराज दांडा, पाळणा, दोर, जू, कीड इत्यादी सर्व रथ आहेत काय? आणि त्यावर सुद्धा मिलिंद राजा म्हणते नाही बनते. मग या भांगाशिवाय अजून काही भाग आहेत काय की ज्याला आपण रथ म्हणता येईल? मग मिलिंद राजा विचारते की यापैकी जर एकही वस्तू हे रथ नसेल तर मग या एवढ्या वस्तू सोडून दुसरा एखादी कोणती तरी वस्तू आहे का की त्या वस्तूला आपण रथ म्हणावं? परंतु यावर देखील राजाने नकारार्थी उत्तर दिले. म्हणजे त्यावर सुद्धा नाही, म्हणजे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणती वस्तू नाहीत. आणि तेव्हा आयुष्यमान नागसेन म्हणाले महाराज रथातून आलो असे आपण सांगितले, अखेर आपण ज्या रथातून आलात तो रथ तरी कोणता? अहो आपणास विचारून विचारून थकून गेलो आहे, परंतु आपला रथ मला पाहता आला नाही. महाराज रथ नाही म्हणून व्यर्थ खोटं बोलत नाहीत का? अहो आपण समस्त जम्बूद्वीपात महान राजे आहात, मग कोणाच्या भयामुळे असे खोटं बोलत आहात? या ठिकाणी नागसेन बनते काय विचारतात की तुम्ही ज्याला रथ म्हणता असा रथ मला कुठं दिसतच नाही आहे आणि कोणत्या अवयवाला सुद्धा रथ म्हणत नाही हे तुम्हीच सांगता, मग तुम्ही असं का खोटं बोलत आहात? या पूर्ण अखंड जम्बूद्वीप मध्ये तुमच्यासारखा निर्भीड असा राजा कोणी नाही, तरीही सुद्धा तुम्ही कोणाला भिवून एवढं असं खोटं मला सांगता की मी रथामधून बसून आलेला आहो? म्हणजे कुठं आहे तुमचा रथ? आणि यानंतर उपस्थित समस्त लोकांना उद्देशून नागसेन म्हणाले हे 500 राजपुरुष यवनानो आणि माझ्या 80,000 आदरणीय भिक्षूंना आपण सर्व लक्षपूर्वक ऐका. राजा मिलिंदाने आताच रथातून आलो म्हणून संबोधले, परंतु रथ कोठे आहे असे मी विचारले असता ते रथ दाखवू शकत नाही, तेव्हा त्यांचे म्हणणे खरे तरी कसे मानावे? आणि ज्याप्रमाणे मिलिंद राजानं आपल्या सैनिकांना आणि 80,000 भिक्खूंना सांगितलं होतं त्याप्रमाणे नागसेन भन्तेनं सुद्धा त्या सर्व 80,000 भिक्खू आणि 500 त्या सैनिकांना म्हणाले की या ठिकाणी हे राजा म्हणतात की मी रथामधून बसून आलेले आहो, परंतु मी विचारल्याच्या नंतर याच्यातला रथ कोणता भाग आहे हे मात्र ते सांगू शकत नाही किंवा एकही भाग रथ नाही असं म्हणतात. तर मग हे असं खोटं का बोलतात? कोणाला घेऊन बोलतात? तेव्हा नागसेनाने असा खुलासा केल्यानंतर 500 यवन लोकांनी आनंदाने साधुकार दिला आणि ते राजास म्हणाले महाराज या कोड्यातून आपण निघू शकत असल्याचे उत्तर द्यावे. आणि यानंतर जे काही त्या ठिकाणी सर्व सैनिक होते या सैनिकांनी या उत्तरावर त्या ठिकाणी सर्व साधुकार दिला आणि साधुकार दिल्याच्या नंतर ते सर्वजण महाराजाला म्हणतात की महाराज या कोड्यातून म्हणजे नागसेनने जे कोड तयार केलेलं आहे त्या कोड्यामधून आपण जर बाहेर निघू शकत असाल तर तुम्ही त्याचं उत्तर द्या की नेमकं रथ म्हणजे काय? आणि यावर मिलिंद राजा उत्तरले बनते मी आपणास खोटे असे काहीही सांगितले नाही. दांडा, कणा इत्यादी रथाच्या विविध अवयवाच्या आधारावरच केवळ व्यवहार समजण्यासाठी त्याला रथ असे नाव देण्यात आले. म्हणजे मिलिंद राजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या तोंडून बाहेर निघालं की फक्त सर्व अवयव एका जागी करून व्यावहारिक नाव म्हणून त्या सर्व अवयवाला रथ असं नाव देण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपण त्याला रथ म्हणतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नागसेन हे सुद्धा व्यावहारिक दृष्टीने एखाद्या सर्व जे काही अवयव आहेत त्यांचं एकरूप होऊन त्याला संबोधण्यासाठी जे बनवलेलं नाव आहे ते नाव म्हणजे नागसेन आहे.
असं त्या ठिकाणी त्या राजाला समजून आलं. अगदी बरोबर, रथाचा खरा अर्थ महाराजांनी अगदी अचूकपणे ग्रहण केला. तीच गोष्ट मनुष्य मात्राच्या नागसेन इत्यादी नावासंबंधामध्ये लागू होती. केसादी शारीरिक अवयव व स्कंदनी याच्या आधारावर व्यवहारासाठी माझे नाव नागसेन असे ठेवण्यात आलेले आहे. परंतु परमार्थात नागसेन असा चिरंतन पुरुष कोठेही विद्यमान नाही. भिक्षुनी वजिरा भगवंताजवळ एकदा म्हणाली होती की तशा अवयवाच्या आधारावर रथ ही संज्ञा अस्तित्वात येते, त्याप्रमाणे स्कंदाही अवयव एकत्र आल्याने एक सत्य जीव समजला जातो. म्हणजे अशा प्रकारे जे काही 5 धातू एका जागी येऊन त्याच्यापासून जे जीव तयार होतो, त्या जीवाला ओळखण्यासाठी किंवा व्यवहाराचा दृष्टिकोन ठेवून त्या जीवाला एक नाव देण्यात येते, त्याचं नामकरण करण्यात येते आणि हे फक्त तेवढ्यापुरतं मर्यादित राहते. जेव्हा या पंचभूतापासून किंवा 5 वस्तूपासून जे काही शरीर बनलेलं असते, त्या शरीराचं विघटन झाल्याच्या नंतर या नावाचा आणि त्या शरीराचा काही संबंध राहत नाही. आता आपण हे बघतो बघा, जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याला फक्त नावानं बोलतात आणि तो व्यक्ती लगेच मेला की मेल्या मेल्या त्याला एक लाश म्हणून समजलं जातं. नावानं कोणीच त्याला बोलत नाही, लाश म्हणतात. लाश म्हणा किंवा मड म्हणा असं आपण त्याला म्हणतो. नावानं म्हणतो का त्याला? काही म्हणत नाही. तर अशा प्रकारे फक्त ती जीवन जगत असताना त्याचा व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून एक नाव त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं असते. आणि या उत्तराने राजा मिलिंद अत्यंत खुश होऊन उद्गारला, म्हणते नागसेन, किती आश्चर्यकारक पद्धतीने आपण हे फूट व बिकट कोरड सोडविलेलं आहे आणि किती अद्भुत आहे. म्हणते यावेळी जर भगवान बुद्ध असते तर त्याने सुद्धा तुमच्या वचनास मान्यता दिली असती. शाबास नागसेन, शाबास. आणि याप्रमाणे जे मिलिंद राजानं स्वतःला त्याला समजून शकलं की मी एक कूट पद्धतीने जे प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे आणि स्पष्टीकरण करून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की यावेळी जर भगवान बुद्ध या ठिकाणी जर असते तर त्याने सुद्धा आपण जे सांगितलेलं आहे त्याबद्दल धन्यता किंवा मान्यता दिली असती, धन्यता मानली असती. तर तेव्हा मिलिंद राजा म्हणतात की शाबास नागसेन, शाबास. आता यानंतर वयासंबंधाचे प्रश्न. आता याच्या अगोदर आपण लाक्षणिक प्रश्न बघितले, आता वया प्रश्नाचं. आता या ठिकाणी जे काही नागसेन भंतेचं जे काही वय आहे या वयावर मिलिंद राजा कसा प्रश्न विचारतोय त्या संबंधात या ठिकाणी दिलेला आहे. भंते नागसेन, आपण किती वर्षाचे आहात? आता या ठिकाणी मिलिंद राजानं नागसेन भंतेला विचारलं की भंते नागसेन, आपण किती वर्षाचे आहात? आणि त्यावर नागसेन भंतेनं सांगितलं की महाराज, मी 7 वर्षाचा आहे. आता भंते हे 7 काय आहे? आता याच्यानंतर दुसरा प्रश्न लगेच सुरू झाला. म्हणजे मिलिंद राजा यांच्या तोंडून जे बाहेर पडणारा प्रत्येक शब्द होता तो प्रत्येक शब्द म्हणजे एक प्रश्न होता. आणि अशाच प्रकारे प्रश्नानंतर अजून प्रश्नानंतर अजून प्रश्न विचारून प्रत्येक भिक्खूला त्यांनी परेशान करून सोडलेलं होतं आणि प्रत्येक भिक्खूला आपली मान खाली घालावायला लावली होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नागसेनाला एक साधारण भिक्खू समजून त्यांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला की तुमचं वय अगर 7 आहे तर हे 7 म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही 7 आहात का? म्हणजे तुमचे जे काही रूप आहे किंवा तुम्ही माणसं 7 आहात का म्हणून तुम्हाला तुमचं वय 7 आहे असं म्हणतात, किंवा केवळ एक बेरीज तुमची आहे ते 7 आहे का? यावेळी राजा मिलिंदाने कितीतरी उच्च भरारी वस्त्राचा पोशाख केला होता. मुकुट, किरीदाटी, सर्व आभूषणाने त्यांचे शरीर शोभून दिसते होते आणि त्यांची सावली जमिनीवर पडली होती. तसेच जलपत्रात त्यांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. त्याकडे पाहून आयुष्यमान नागसेनाने पृच्छा केली. आता या ठिकाणी ज्याप्रमाणे जे काही नागसेन भंतेनं सांगितलं की माझं वय 7 आहे, तर यावर मिलिंद राजाने 7 म्हणजे काय किंवा तुमचे अलग अलग प्रकारचे 7 प्रकारचे रूप आहेत का किंवा तुमची काही बेरीज 7 आहे का या असं विचारलं होतं. मग यावेळेस हे जे विचारता या ठिकाणी आलेले असताना जे काही मिलिंद राजा होता, आता हे राजा होता. राजा म्हणल्याच्या नंतर जे मलमलीचे मखमलीचे काही जे असतील कपडे भारी भारीचे, त्याच्यावर सोन्याचे काही जवाहरीत वगैरे त्याच्यावर ते काही मडलेले असतील आणि अशा प्रकारचे पोशाख करून त्या ठिकाणी आलेले होते. आणि नागसेन भंतेची त्यांच्या पोशाखावर नजर पडली आणि पोशाखावर नजर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पोशाखावर नागसेन भंते हे प्रश्न विचारतात की महाराज, ही आपली जमीन
सावलीवर प्रश्न विचारतात की महाराज, आपण आपली सावली जमिनीवर पडली असून जलपात्रात देखील आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसत आहे, तेव्हा महाराज आपण राजे आहात की ही सावली राजे आहे? आता या ठिकाणी हा जो मिलिंद राजा होता, ज्या ठिकाणी तो बसलेला होता त्यांच्या बाजूला पाणी होतं, तर त्या पाण्यामध्ये उन्हाच्या दिशेने त्यांची सावली पडली होती आणि त्यांचं ते प्रतिबिंब होतं, ते प्रतिबिंब सुद्धा पाण्यामध्ये दिसत होतं. मग या ठिकाणी नागसेन भंतेनं विचारलं की पाण्याच्या पात्रामध्ये तुमचं प्रतिबिंब दिसत आहे, मग हे प्रतिबिंब हे राजा आहे का तुम्ही राजा आहात, असा प्रश्न विचारतात. तेव्हा मिलिंद राजा म्हणते की भंते, राजा मी आहे, ही सावली नाही, परंतु ही दिसत असलेली सावली माझ्यामुळे येथे पडलेली आहे. आणि त्याप्रमाणे मग नागसेन भंते म्हणतात की महाराज, तोच अर्थ माझ्या वयासंबंधी ग्राह्य समजावा. मी सात नसून सर्वाची बेरीज 7 आहे. भंते, आपण जे गंभीर कोडे किती आश्चर्यकारक पद्धतीने समजावून सांगितले, खरोखरच अद्भुत आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागसेन भंतेने सांगितलं की माझे अलग अलग प्रकारचे कोणते 7 रूप नाही किंवा मी 7 नाही, तर माझं जे काही आयुर्मान आहे, जे काही वर्ष आहेत, त्या वर्षाची केलेली गिनती म्हणजे 7 आहे. म्हणजे माझ्या वयावरून किंवा माझ्या गंतीवरून पडलेलं नाव ते 7 आहे, असं त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणतात की भंते, आपण हे जे काही खूप गंभीर प्रकारचं जे कोडं होतं, तर हे कोडं तुम्ही आश्चर्यकारक पद्धतीने सोडवलेलं आहे आणि खरोखरच अद्भुत आहे. आता यानंतर विद्वानातील वाद व राजवाद. आता जे काही राजवाद म्हणजे राजघराण्याशी असलेले आणि एका विद्वान माणसाला साजेसे असे काही वाद या दोघांमध्ये कसे निर्माण झाले, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघता येईल. त्या ठिकाणी मिलिंद राजा त्या ठिकाणी म्हणतो की भंते नागसेन, आपण माझ्याशी शास्त्र चर्चा कराल काय? आता या ठिकाणी प्रश्न विचारता मिलिंद राजानं की नागसेन भंते, आपण शास्त्र चर्चा माझ्याशी कराल, म्हणजे शास्त्राप्रमाणे चर्चा माझ्याशी कराल का? आणि त्यावेळेस मिलिंद भंते म्हणतात की महाराज, आपण जर पंडित विद्वान माणसासारखे शास्त्र चर्चा करणारे असाल तर मी आपल्या बरोबर अवश्य शास्त्र चर्चा करेल, आणि जर राजे लोकांप्रमाणे शास्त्र चर्चा करणार असाल तर नाही करणार. त्या ठिकाणी नागसेन भंते काय म्हणतात की ज्या ठिकाणी तुम्ही शास्त्राप्रमाणे जर चर्चा करत असाल तर मी सुद्धा तुमच्यासोबत शास्त्राप्रमाणे चर्चा करण्यास तयार आहे, परंतु तुम्ही शास्त्र सोडून जर एखाद्या आम माणसासारखं जर तुम्ही चर्चा करत असाल तर त्यासाठी मात्र मी तयार नाही. कारण शास्त्राचं उत्तर ही शास्त्रामधूनच दिलं पाहिजे. साध्या भाषेत जर शास्त्राचं उत्तर दिलं तर ते उत्तर होणार नाही किंवा ते समजणार नाही. आणि अशाप्रमाणे मिलिंद राजा त्या ठिकाणी परत विचारतात की भंते नागसेन, विद्वान लोक कशी शास्त्र चर्चा करतात? महाराज, विद्वान लोक शास्त्रार्थ करीत असताना परस्परांना ते युक्तिवादाच्या जाळ्यात गुंतविण्याचा प्रयत्न करतात आणि परस्पर युक्तीने त्यातून सुटका करून घेतात. कोणी एक कोडे उपस्थित करतो व त्यापैकी दुसरा ते कोडे उकलतो. कोणी एखादा दुसऱ्याच्या समोर तर्काची रास उभी करतो तर दुसरा त्याचे खंडन करतो. परंतु हे सर्व होऊन देखील कोणी कोणाचा रागाने तिरस्कार करीत नाही. महाराज, याप्रमाणे विद्वानास शास्त्रार्थ मानावे. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस राजा मिलिंद हे विचारतात की शास्त्र म्हणजे काय, तर त्यावर नागसेन भंते म्हणतात की शास्त्र म्हणजे एका माणसाने एखादं कोडं निर्माण करावं आणि दुसऱ्यानं त्या कोड्याचा उलगडा करावा. एकानं काहीतरी तर्काची रास म्हणजे तर्कसंगत प्रश्न विचारावा आणि त्या तर्काप्रमाणे दुसऱ्यानं त्याचं उत्तर द्यावं. आणि अशाप्रमाणे ज्याच्या भाषेमध्ये समजा तर्कात असेल किंवा कोणत्या याच्यामध्ये असेल, कोड्यामध्ये असेल, तर त्या भाषेमध्ये उत्तर देणं म्हणजे त्याला शास्त्र म्हणतात. परंतु अशा शास्त्रातलं जे काही प्रश्न उत्तरे होत असतात, वाद होत असतात, अशामध्ये जो कोणी एखादं आपल्या स्वतःवर वळवून घेऊन त्याच्यावर काहीतरी राग मानणारा किंवा भांडण तयार करणारा आणि वेगळं काही वाद तयार करणारा असा तो नसतो. अशाप्रमाणे त्या ठिकाणी भंते नागसेन म्हणतात. भंते, लोकांशी शास्त्रार्थ करण्याची पद्धती कशी आहे हेही सांगा. आता यानंतर जे काही लोकांची समजा एक ज्ञानी पुरुष असतात
किंवा शास्त्रात पारंगत लोक असतात त्यांची शास्त्रावर चर्चा करण्याची पद्धत वेगळी असते, आणि जे काही अनपढ लोक असतात किंवा जे काही साधारण लोक असतात यांना मात्र शास्त्रच माहित नसते, तर मग शास्त्रावरची चर्चा त्यांची कशी बी होऊ शकते. त्यामुळं त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की जे काही साधारण लोक आहेत तर अशा लोकांची शास्त्राची चर्चा कशी असते किंवा राजे लोकांची शास्त्रार्थ करण्याची पद्धती कशी असते तेही आम्हाला सांगा. आणि त्यावर भंते नागसेन म्हणतात की महाराज, राजे लोक जेव्हा शास्त्रार्थ करतात त्यावेळी एखाद्याचा विरोध केला तर तो त्यास खपत नाही, लगेच त्यास विरोध करणारास असे शासन करा म्हणून फरमाविले जाते. याप्रमाणे राजे लोकांशी शास्त्रार्थ करण्याची पद्धती आहे. तर या ठिकाणी आता किती केलं तरी समजा एखादा राजा असेल, त्या राजासोबत समजा एखादा कोणी जर मजा केली असेल तर ते आपल्या मित्रांना आपली मजा केली असे आहे असे समजून घेत नाही, तर त्याला लगेच राग येतो, आणि राग आल्याला त्याचा जे आपला जे काही अधिकार असतो तर तो अधिकार त्या ठिकाणी गाजवतो आणि सरळ सांगतो की सैनिकाला एखाद्या की याला दंडित करा म्हणून. तर अशा प्रकारची जी काही शास्त्र असते तर हे शास्त्र कामाचं नाही. तर एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे शास्त्र केलं पाहिजे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राग मांडला नाही पाहिजे, वादविवाद निर्माण नाही केला पाहिजे, असं शास्त्र त्या ठिकाणी असते. यावर राजा मिलिंद म्हणाला, भंते, मी राजवादाचे कधीच अनुकरण करत नाही, तर मी आपणाशी विद्वानाप्रमाणे शास्त्रार्थ करील. भंते नागसेन, आपण याबाबत विश्वास ठेवून माझ्याशी शास्त्रार्थ करावे. जसे आपण एखाद्या आपल्या भिक्षूशी, श्रामणेराशी, उपासकाशी किंवा विहारात राहणाऱ्या कोणा व्यक्तीशी निसंकोचपणे चर्चा करता, अगदी तशीच चर्चा माझ्याशी करावी, भय बाळगण्याचे कारण नाही. आणि अशा नंतर मिलिंद राजाने त्या ठिकाणी वचन दिलं की मी राजाप्रमाणे शास्त्रार्थ करणार नाही, तर विद्वान लोकांप्रमाणे शास्त्रार्थ करणार, आणि त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका आणि माझ्याशी शास्त्रार्थ चर्चा करा. तेव्हा नागसेन भंते म्हणतात ठीक आहे असे म्हणून स्थविराने स्वीकार केला. तेव्हा राजा म्हणाला, भंते, मी आपणास प्रश्न विचारतो. आता या ठिकाणी जे काही शास्त्राचे प्रश्न आहेत अशा प्रकारचा पहिला प्रश्न त्या ठिकाणी मिलिंद राजा विचारते की आता मी प्रश्न विचारतो, तर त्या ठिकाणी नागसेन म्हणते की तुम्ही प्रश्न विचारावा. म्हणजे या ठिकाणी जे मिलिंद राजा जे आहेत ते काय म्हणतात की मी आपल्याला प्रश्न विचारतो, म्हणजे या प्रश्नामध्येच एक प्रश्न आहे. आणि त्यानंतर जे काही भंते नागसेन जे आहेत तर हे म्हणतात की महाराज तुम्ही नक्की विचारा प्रश्न. परंतु त्यानंतर मिलिंद राजा म्हणते मी तो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग नागसेन बी कमी हुशार नाही, हे बी खूप हुशार होते. मग नागसेन भंते हे सुद्धा म्हणतात की महाराज मी त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे मिलिंद राजाला फक्त हेच विचारलं होतं की मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आणि या प्रश्नामध्ये त्यांचा प्रश्न होता म्हणून ते म्हणतात की मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि नागसेन सुद्धा हे हुशार होते, तेव्हा यांना बी ओळखलं आणि यांनी ओळखून हे सुद्धा म्हणाले की मी तुम्हाला प्रश्नाचे त्या उत्तर दिलेलं आहे. भंते, आपण काय उत्तर दिले? आता या ठिकाणी भंते मिलिंद राजा म्हणते की भंते आपण काय उत्तर दिलेलं आहे? तर तेव्हा नागसेन भंते म्हणतात की महाराज आपण काय विचारलं? आता ते म्हणतात की तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे, तर मग हे म्हणतात की तुम्ही मला काय विचारलं? त्यावेळी राजा मिलिंदाच्या मनात विचार आला की अरे हा भिक्षुक खरोखरच पंडित असून माझ्या बरोबर शास्त्रार्थ करू शकतो, अनेक मुद्द्याचे प्रश्न मी यांच्याकडून स्पष्ट करून घेऊ शकतो. परंतु आता सूर्य मावळण्याच्या बेतात आहे, तेव्हा आजची चर्चा येथे थांबवून उद्या राजभवनात शास्त्र चर्चा केलेली बरी. आणि जेव्हा अशा प्रकारचं उत्तर त्यांना मिळालं राजा मिलिंदाला, तेव्हा राजा मिलिंदला खरोखरच आश्चर्य वाटलं की नक्कीच मी शास्त्रार्थ जे काही प्रश्न वाद आहेत हे चर्चा यांच्यासोबत नक्कीच करू शकतो. परंतु आज जे आपण सकाळपासून आलेले आहोत याला वेळ झालेला आहे, आता संध्याकाळ व्हायला झालेली आहे, आणि त्यामुळं आता जर आपण प्रश्न जे काही आपली चर्चा आहे हे चर्चा जर चालू ठेवली तर मात्र मला राजभवनामध्ये जाता येणार नाही. तर त्या ठिकाणी आपण उद्या या शास्त्रावर चर्चा केलेली बरी, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि या विचाराने राजा देवमंत्र्याला म्हणाला, देवमंत्री तुम्ही स्वाईरास सांगा की उद्याचा शास्त्रार्थ राजभवनात होईल. आणि त्या ठिकाणी यांचे जे काही मंत्री होते मिलिंद राजाचे, तर ते मिलिंद राजाला सांगतात की तुम्ही आता या ठिकाणी सांगा
की जे काही उद्याची चर्चा आहे, जे काही शास्त्रार्थ चर्चा आहे, तर ती चर्चा राजभवनामध्ये होईल असं या ठिकाणी घोषित करा. आणि एवढे बोलून मिलिंद राजा आपल्या आसनावरून उठला आणि सविराचा निरोप घेऊन आपल्या घोड्यावर स्वार झाला. परंतु जाताना मनातून वारंवार नागसेन नागसेन एवढेच बोलत होता. आणि अशा प्रकारे बनते मिलिंद राजा हे आपल्या आसनावरून उठले आणि उठून ते आपल्या घोड्यावर स्वार झाले आणि आपल्या राजवाड्याकडे निघण्यासाठी तयार झाले. परंतु तिकडे जात असताना त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडत होता की नागसेन नागसेन. कारण तर नागसेनची जी काही भीती होती, ती भीती यांच्या मनामध्ये बसली होती की नक्कीच आता मला कोणीतरी हरवणार आहे किंवा माझं आता हरण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा देवमंत्र्यांनी आयुष्यमान नागसेनास सांगितले की भन्ते उद्याला शास्त्रार्थ राजभवनात व्हावा अशी महाराजाची इच्छा आहे. आणि यावर भन्तेने सुद्धा सांगितलं की ठीक आहे असे म्हणून स्थविराने त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. दुसऱ्या दिवशी प्रातकाळी देवमंत्री अनंतकाय, मंकुर आणि सब्बदीन यांनी राजाकडे जाऊन विचारणा केली की महाराज आज आयुष्यमान नागसेन येणार आहेत काय. आणि अशाप्रमाणे त्या नागसेन भन्तेने त्या ठिकाणी होकार दिल्याच्या नंतर हे सर्वजण आपल्या राजाकडे गेले. आणि राजाकडे गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळ झाली, त्या सकाळी तिथले जे काही देवमंत्री आहेत किंवा जे काही अनंत आहेत किंवा मकुर आहेत, तर ते सर्वजण राजाकडे जातात आणि राजाला म्हणतात की महाराज आज खरोखरच जे काही नागसेन भन्ते आहेत, तर हे आयुष्यमान नागसेन भन्ते हे आपल्याशी चर्चा करण्यासाठी येथे येणार आहेत काय. आणि त्यावर मिलिंद राजा म्हणते की होय येणार आहे. किती भिक्षूसह ते येणार आहे. जितक्या भिक्षूसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्खूसह येऊ द्या. यावर सब्बदीन म्हणाला महाराज त्यांना 10 भिक्खू संघ सह येऊ द्यावे. आता त्या ठिकाणी त्यांचे जे मंत्री असतात ते मंत्री विचारतात की नागसेन भन्ते हे येणार आहेत तर ते किती भिक्खू सोबत घेऊन येणार आहेत. मग मिलिंद राजा म्हणतात की त्यांना जेवढे वाटतील तेवढे भिक्खू त्यांना सोबत घेऊन येऊ द्या. परंतु या ठिकाणी हे मंत्री म्हणते की त्यांना फक्त 10 भिक्खू सोबत घेऊन याची संमती द्या. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा देखील राजा म्हणाला जितक्या भिक्खूसह त्यांना यावेसे वाटेल तेवढ्या भिक्खू संघ येऊ द्या. आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा तो राजा त्यांना सांगते की 10 नाही 5 नाही जेवढे भिक्खू त्यांच्यासोबत येणारे असतील. आणि भन्ते नागसेनला वाटलं की आपण जेवढ्या भिक्खूला घेऊन जावं तेवढ्या भिक्खूंना ते घेऊन येऊ शकतात. आणि त्यानंतर सुद्धा ते मंत्री म्हणतोय की पुन्हा सब्बदीन म्हणाला महाराज 10 भिक्खूसह त्यांना येऊ द्यावे. आणि तेव्हा तिसऱ्यांदाही राजा म्हणाला जितक्या भिक्खूसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्खूसह येऊ द्यावे. यावर राजा मिलिंद जोर देऊन म्हणाला त्यांच्या स्वागताची यथोचित व्यवस्था केली आहे. मी म्हणतो जितक्या भिक्खूसह त्यांना यावेसे वाटेल तितक्या भिक्खूसह त्यांना येऊ द्यावे. सब्बदीन तुम्ही 10 का म्हणता. आम्ही काय भिक्षूंना भोजन वाढू शकणार नाही. यावर सब्बदीन अगदी चूप झाला. आता यांचा जे मंत्री होता सब्बदीन हा फक्त 10 वरच यांचा आकडा बसलेला होता की फक्त 10 भिक्खूला येऊ द्या 10 भिक्खूला येऊ द्या. पण आखरीला जेव्हा मिलिंद राजाने 3 वेळेस म्हणला होता की जेवढे भिक्खू येत असतील तेवढ्याला येऊ द्या. आणि कटाळून शेवटी म्हणाला की तू म्हणजे आपल्या मंत्र्याला म्हणतो की तू फक्त 10 भिक्खूलाच काय येऊ दे म्हणून म्हणाला का. तुला असं वाटतंय का की माझ्याकडे जास्त काही प्रॉपर्टी नाही की मी त्या भिक्खूला खाऊ घालणार नाही. तर तुम्ही फक्त तयारी करा आणि त्याने जेवढे भिक्खू येणार आहेत तेवढ्या भिक्खूला येऊ द्या. त्यांच्या स्वागताची तयारी करा तुम्ही असं ते त्या ठिकाणी राजा म्हणते. यावर देवमंत्री अनंतकाय आणि मकुर आयुष्यमान नागसेनाकडे गेले व म्हणाले भन्ते राजाने सांगितले की जितक्या भिक्षूंना आपल्या बरोबर घ्यावेसे वाटेल तितक्या भिक्खू बरोबर येऊन आपल्या राजवाड्यात चलावे. आणि त्यानंतर या राजाचे जे काही मंत्री होते ते काही मंत्री नागसेन भन्तेकडे गेले आणि नागसेन भन्तेला जाऊन म्हणाले की आज आपल्याला राजाच्या दरबारामध्ये यायचं आहे आणि त्यात शस्त्रचर्चा होणार आहे. तर त्या ठिकाणी राजाचं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढे भिक्खू घेऊन यायचं आहे तेवढे भिक्खू तुम्ही त्या ठिकाणी घेऊन येऊ शकता. आणि यानंतर अनंत काय उपासक बनला. आता यामध्ये जे काही या मिलिंद राजाचा मंत्री होता अनंत काय, हा अनंत काय सुद्धा नागसेनाचा उपासक कसा बनला किंवा बुद्ध धर्माचा उपासक कसा बनला ते या ठिकाणी सांगितलेलं आहे.
नागसेनाने अंगावर चिवर घेतले, खांद्यावर दुसरे चिवर ठेवून हातात भिक्षापत्र घेतले आणि शागल नगरात राजवाड्यात जाण्यासाठी 80,000 भिक्षूसह निघाले. आणि अशा प्रकारे मिलिंद राजा हे आपल्याला निमंत्रण आहे हे जेव्हा समजलं, तर त्यानंतर त्यांनी आपल्या अंगावर जे काही चिवर होतं ते चिवर घातलं आणि खांद्यावर सुद्धा एक चिवर घेतलं आणि आपलं भिक्षापात्र घेतलं आणि तिथं असलेले सर्व 80,000 ते 80,000 पूर्णच्या पूर्ण भिक्षू घेऊन ते सागलकडे म्हणजे मिलिंद राजाच्या राजवाड्याकडे निघाले. रस्त्याने चालत असताना स्थवीर नागसेनास अनंत काय म्हणाला, म्हणते मी नागसेन असे म्हणतो तेव्हा मला समजत नाही की हे नागसेन काय भानगड आहे. आणि ज्याप्रमाणे मिलिंद राजाने प्रश्न केला होता त्याप्रमाणे 80,000 भिक्खू हे राजवाड्याकडे सागलकडे घेऊन जात असताना नागसेन भन्तेना हा अनंत काय जो त्यांचा मंत्री होता, तर ह्या मंत्री सुद्धा त्याप्रमाणे प्रश्न विचारतो की नागसेन भन्ते मला समजत नाही की हे जे काही नागसेन आहे तुमचं नाव जे आहे, तर हे नाव म्हणजे काय, नेमकं काय भानगड आहे, काय नागसेन म्हणजे नेमकं काय आहे. त्यावेळेस स्थवीर म्हणाले तुम्ही नागसेनावरून काय बोध घेता. म्हणते जो प्राणवायू आत जातो आणि आतील वायू बाहेर पडतो त्यालाच मी नागसेन असे समजतो. म्हणजे ते मंत्री म्हणते की जो काही आपला श्वास आपण जे घेतो आणि सोडतो याला आम्ही नागसेन म्हणतो. समजा हा प्राणवायू आत जाऊन बाहेर आला नाही किंवा बाहेर येऊन तो परत आत गेला नाही तर मनुष्य जिवंत राहील काय. मग नागसेन त्या ठिकाणी विचारते की तू जर नागसेन असं त्या श्वासोश्वासाला म्हणत असतील आणि असा श्वास एखादा आपण मधात घेतला आणि बाहेर सोडला नाही आणि बाहेर सोडला पण परत घेतलाच नाही तर मात्र तो माणूस जिवंत राहील का. आणि जिवंत नाही राहिला तर त्या ठिकाणी तो जो काही नागसेन आहे हा नागसेन राहील का. तर त्यावर तो मंत्री म्हणतो नाही म्हणते. मग शंख वाजविणारे शंख वाजवित असता त्यांच्या फुंकाऱ्याबरोबर बाहेर पडलेला वायू पुन्हा आत जातो काय. तसेच बासरी व तुतारी वाजवितात तेव्हा त्यांची फुंकर पुन्हा परत जाते काय. या ठिकाणी जे काही शंखाचं आणि बासरीचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे की शंख किंवा बासरी हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये फूक मारून किंवा तिच्यामध्ये आपला श्वासोश्वास सोडून किंवा हवा सोडून ते वाद्य तयार होते. आणि अशा प्रमाणात आपण सोडलेले श्वास किंवा आपण सोडलेली एकदा हवा जी असते तर ही हवा परत आपल्या शरीरामध्ये जाते काय. आणि त्यावर सुद्धा मंत्री म्हणाला की नाही महाराज नाही म्हणते. तेव्हा स्थवीर म्हणाले मग ते मरून का जात नाही. म्हणजे एखादी बासरी आहे किंवा शंख आहे या शंखामध्ये आपण जेव्हा फूक मारतो किंवा जो हवा मारतो तेव्हा ती वाजते आणि वाजल्याच्या नंतर परत आपण सुद्धा त्याच्यात नाही सोडलं तर ती बासरी काय मरते का किंवा ते शंख काय मरते का. मग ते का नाही मरत. मग त्यावेळेस हे मंत्री म्हणते की म्हणते मी आपणाबरोबर शास्त्रचर्चा करू शकत नाही तेव्हा कृपा करून काय आहे हे आपण समजून सांगावे. आता हा साधारण मंत्री होता. हा मंत्री म्हणतो की हे काही शास्त्राची चर्चा आहे या चर्चेमध्ये मी तुमच्या सोबत राहण्यासाठी समर्थ नाही आहे. तेव्हा एक साधारण भाषेमध्ये मला समजून सांगा की नेमकं हे काय भानगड आहे किंवा हे नागसेन म्हणजे काय आहे. त्यावेळेस स्थवीर म्हणाले हा प्राणवायू म्हणजे काही आत्मा नव्हे. श्वास घेणे व श्वास सोडणे हे केवळ शरीर धर्म आहे. आणि अशाप्रमाणे आपल्याला आत्मा नसतो हे या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे की आपण एखादा श्वास घेणं किंवा सोडणं हे आत्मा नव्हे तर हे फक्त एक शरीर धर्म आहे. म्हणजे शरीराचा एक धर्म आहे असं या ठिकाणी सांगलं जाते. त्यानंतर अभिधम्माच्या सिद्धांतानुसार स्थवीराने विवेचन करून सांगितले तेव्हा अनंत काय त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला व तो त्या क्षणापासून त्रिरत्नाचा शरणागत उपासक बनला. आणि अशाप्रमाणे जे या ठिकाणी नागसेन भन्तेजीनं या मंत्र्याला समजून सांगितलं तर हे जे काही समजून सांगितलं ते या मंत्र्याच्या डोक्यामध्ये फीड बसलं आणि त्यांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला. आणि परिणाम झाला त्यामुळं त्याच क्षणापासून त्या मंत्र्याने या ठिकाणी जे काही त्रिरत्न आहेत म्हणजे बुद्ध धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना शरणागत उपासक म्हणजे शरणागत झाला आणि त्यांचा उपासक त्या ठिकाणी तो बनला.
याप्रमाणे बोलत बोलत नागसेनाने आपल्या भिक्खू संघासह वर्तमान राजवाड्यात प्रवेश केला. राजाने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या बसण्याची त्यांची खास व्यवस्था केली. राजाने अति आग्रहपूर्वक आयुष्यमान नागसेन व त्यांच्या समस्त भिक्खूंना उत्तमोत्तम परपक्वाने स्वहस्ते भोजन जेवू घातले. भोजन संपवून ते बसले असता राजाने प्रत्येक भिक्षूस एक एक जोडा चिवर दान दिले आणि आयुष्यमान नागसेनास 3 चिवरे दान दिली. यानंतर राजाने नागसेन स्थविरास सांगितले की म्हणते आपल्यासह येथे 10 भिक्खू ठेवून बाकीच्यांना पाठवून द्यावे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागसेन भंते सोबत सर्व 80,000 भिक्खू संघ हे या साकल येथील या राजाच्या राजवाड्यात आले. आणि त्यानंतर मिलिंद राजाने या प्रत्येक भिक्खूला चांगल्या प्रकारे जे काही जेवण बनवलेलं होतं ते चांगल्या तऱ्हेने वाढून चांगल्या तऱ्हेने त्यांना जेवू घातलं. आणि जेवू घातल्याच्या नंतर प्रत्येक भिक्खूला 2-2 चिवर दान केली. आणि प्रत्येक भिक्खूला 2-2 चिवर दान केली. परंतु नागसेन भंते आहे त्याला 3 चिवरे हे दान केली. आणि त्यानंतर नागसेन भंतेला मिलिंद राजा म्हणते की भंते आता सर्वांचं जेवण झालेलं आहे, त्यामुळं फक्त 10 भंतेला इथं राहू द्या आणि बाकीचे सर्व भंते आहेत या भंतेला आपण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी पाठवून द्या. तेव्हा नागसेनाने त्याप्रमाणे केले. आता राजाही आपले काम आटोपून स्थविर नागसेनाच्या जवळ एक लहानसे आसन टाकून बसला व म्हणाला भंते कोणत्या विषयावर चर्चा करावी. आणि त्यानंतर ते बाकीचे भंते गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागसेन भंते होते त्यांच्या समोर हे राजा येऊन बसला. आणि नागसेन भंतेला म्हणतोय, हे राजा म्हणतोय की भंते आपण कोणत्या विषयावर चर्चा करायला पाहिजे. तेव्हा भंते म्हणतात की महाराज आम्हाला धर्मार्थाचेच प्रयोजन आहे, तेव्हा धर्मार्थाच्या विषयावर चर्चा करणे मी उत्तम समजतो. म्हणजे भिक्खूंना जे काही धर्म आहे तर या धर्माविषयीच प्रवचन देण्याची किंवा आपला धम्म सांगण्याची अनुभव असते. त्यामुळं त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की धर्मार्थाच्या विषयावरच आपण चर्चा करायला पाहिजे आणि तरच उत्तम होईल. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी समोर प्रवृत्ती संबंधी सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत. शास्त्रात अनुकूल अशी सर्व व्यवस्था मिलिंद राजाने आपल्या राजभवनात केली होती. स्थविर नागसेन आपल्या भिक्खू संघासह यथास्थानी विराजमान झाले होते. एके बाजूस मिलिंद राजा आपल्या राजोचित इत्मामासह बसले होते. इतक्यात मिलिंद राजाने स्थविर नागसेनास पृच्छा केली की भंते नागसेन कोणत्या विषयावर चर्चा करावी. आता या ठिकाणी दोघं चर्चेसाठी तयार झालेले असताना दोघंही एकमेकाच्या समोर बसले. आणि बसल्याच्या नंतर मिलिंद राजाने नागसेन भंतेला त्या ठिकाणी विचारलं की भंते आपण कोणत्या विषयावर चर्चा करायला पाहिजे. तेव्हा भंते म्हणतात की महाराज आम्हा लोकांना धर्माशी प्रयोजन आहे, तेव्हा धर्मार्थाला अनुसरून चर्चा करावी. तेव्हा राजाने प्रश्न केला भंते नागसेन आपण प्रवर्जित होण्याचा हेतू काय, आपण बौद्ध धर्माच्या प्रवर्जितचे ध्येय कोणते. आता या ठिकाणी प्रश्न विचारला की आपण प्रवर्जित झालेले आहात, मग प्रवर्जित होण्याचा हेतू काय आहे तुमचा, आणि जे काही बौद्ध धर्म आहे तर या बौद्ध धर्माच्या प्रवर्जेचे ध्येय काय आहे. आणि यावर स्थविराने उत्तर दिले महाराज चालू जीवनातील दुःख नष्ट व्हावे आणि भावी जीवनात दुःख निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रवर्जा घेतली आहे. तथापि पुन्हा जन्मग्रहण करावा लागू नये असे परमश्रेष्ठ निर्वाण पद प्राप्त करणे हा आमचा परम उद्देश आहे. या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की महाराज जे काही चालू जीवनामध्ये जे काही दुःख असतात तर ते दुःख नष्ट व्हावे आणि जे काही भावी जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ नये, म्हणजे याच्या पुढच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या जीवनामध्ये कधी दुःख निर्माण होऊ नये यासाठी आपण प्रवर्जा घेतली पाहिजे. तथापि पुन्हा जन्मग्रहण करावा लागू नये असे परमश्रेष्ठ निर्वाण पद प्राप्त आपण करणे हा आमचा परम उद्देश आहे. भंते नागसेन बौद्ध संघातील समस्त लोक यासाठी प्रवर्जित होतात काय. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला की जे काही या ठिकाणी म्हणतात किंवा प्रवर्जित का व्हावं यावरचे स्पष्टीकरण दिलेले आहे नागसेन भंतेनं की जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ न देण्यासाठी आपण प्रवर्जित झालं पाहिजे. तर या प्रवर्जितवर दुसरा प्रश्न या ठिकाणी असा विचारला की बौद्ध संघातील म्हणजे संघामध्ये सर्व भंते
तर हे सर्व जे भंते आहेत तर हे सर्वच्या सर्वच भंते प्रवर्जित होतात काय? तेव्हा भंते म्हणते की नाही महाराज, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काही जण या उच्च ध्येयासाठी प्रवर्तित होतात, काही जण राज्याच्या जुलमाला कटाळून, तर काही जण चोराच्या त्रासाला कटाळून, तर काही जण कर्जाच्या ओझ्यामुळे, तर काही जण निव्वळ उपजीविकेसाठी गृहत्याग करून प्रवर्तित होतात. परंतु जे समंजसपणाने प्रवर्तित होतात ते याच उद्देशाने प्रवर्तित होतात. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की प्रवर्तित म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ सांगितलेला आहे या ठिकाणी की कोणतरी एखाद्या समजा आपल्या संसाराचा समजा कटाळा आला की आपण प्रवर्जाई व्हायचं आणि भंतेजी बनायचं, किंवा कोणाचा त्रास होता असेल त्या त्रासाला कंटाळायचं आणि आपण भंतेजी व्हायचं, किंवा कधी एखादं कोणाचं तरी कर्जाचं जास्तीत जास्त कर्ज आपल्यावर झाला असेल तर त्या कर्जाला कंटाळून आपण भंतेजी व्हायचं, किंवा नुसतं फक्त उपजीविका माझ्यानं काही काम होत नाही, खाणं पिणं होत नाही, मग त्याला तिथं खायला भेटते आपल्याला आणि कोणी आपल्याला ते भिक्षा वाढत राहते, मग आपलं वरचं वर पोट भरते, याच्यासाठी नुसतं प्रवर्तित होतात. परंतु अशा प्रकारचे जे काही प्रवर्तित होणं हे या उद्देशाचं प्रवर्जित म्हणजे प्रवर्तित होणं हे याच उद्देशाने प्रवर्तित होतात असं ते म्हणतात. म्हणजे काही वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रवर्तित होतात. पण म्हणते आपण याच ध्येय प्राप्तीसाठी प्रवर्तित झालात काय? म्हणजे त्यानंतर मिलिंद राजा विचारते की तुम्ही सुद्धा अशाच ध्येयासाठी काही प्रवर्तित झालेले आहात काय? महाराज, फारच लहान वयात मी परिवर्तित झालेलो आहे. मी का प्रज्वलित होत आहे त्यावेळी मला हे सुद्धा कळाले नव्हते. परंतु माझ्या मनात वारंवार विचार येई की हे बौद्ध भिक्षू मोठे हुशार व ज्ञानी आहे, मला देखील ते चांगले शिकवण देतील. तेव्हा त्या लोकांकडून शिक्षण घेतल्यानंतर मला आता कळून आले की अनुभवाचे पाहत आहे की प्रजेचा खरा अर्थ, प्रवर्तेचा खरा उद्देश हाच आहे. आणि यानंतर मिलिंद राजाने विचारलेलं होतं की तुम्ही सुद्धा अशाच धोरणातून म्हणजे तुम्ही कोणाला कंटाळून आले काय, किंवा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काही मारलं म्हणून तुम्ही कंटाळून आलेले आहात का, किंवा कधी कोणतं कर्ज तुमच्यावर आहे म्हणून कंटाळून आलेले आहात का, आणि याच्यामुळे तुम्ही प्रवृत्ती झालेले आहात का? परंतु या ठिकाणी नागसेन म्हणते नाही म्हणतात की मी नाही, मी जेव्हा प्रवर्तित झालो म्हणजे जेव्हा मी भिक्खू झालो तेव्हा मी फार लहान होतो आणि त्यावेळेस मला कळत सुद्धा नव्हतं की मी प्रवर्तित का व्हावं. फक्त माझ्या मनामध्ये एवढंच होतं की हे प्रवर्तित झालेले जे भिक्खू आहेत हे भिक्खू खूप हुशार आहेत आणि ते हुशार आहेत. मग मी त्यांच्याकडे प्रवर्तित होऊन गेलो तर त्यांच्याकडे जे शिक्षण आहे ते शिक्षण ते मला सुद्धा शिकवतील आणि मी सुद्धा खूप हुशार होईल, एवढंच फक्त ध्येय माझ्या मनामध्ये होतं आणि म्हणून मी प्रवर्जा घेतली होती आणि प्रवर्तित झालो होतो. आणि हाच उद्देश फक्त माझ्या परिवर्तित होण्याचा आहे. आणि त्यानंतर हे सांगलेलं मिलिंद राजाला पटते. तेव्हा मिलिंद राजा म्हणते वा छान, किती छान. यानंतर जन्म मृत्यू विषयी प्रश्न. राजा म्हणाला भंते नागसेन, अशी कोणी व्यक्ती आहे काय की जी मृत्यूनंतर पुन्हा जन्म ग्रहण करीत नाही? आता या ठिकाणी परत आणखी मिलिंद राजा प्रश्न विचारते की भंते नागसेन, अशी कोणती व्यक्ती आहे की जी मृत्यूनंतर परत जन्म ग्रहण करत नाही? तेव्हा स्थवीर म्हणतात की महाराज, काही व्यक्ती मृत्यूनंतर जन्मास येतात तर काही व्यक्ती असे आहे की ते पुन्हा जन्मास येत नाही. मग म्हणते कोण जन्मास येतात आणि कोण जन्मास येत नाहीत? म्हणजे आता त्या ठिकाणी मिलिंद राजा परत विचारते की नेमकं कोण नंतरच्या काळामध्ये जन्माला येणार नाही आणि कोण कोण जन्माला येणार आहे. तर यांचे चित्तमळ अवशिष्ट आहेत, अशांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे नागसेन भंते या ठिकाणी म्हणतात की ज्याचं चित्त किंवा ज्याचं जे काही मन आहे आणि त्या मनामध्ये काही क्लेश असेल तर तो पुढच्या जन्मामध्ये सुद्धा जे काही आपलं सावरायचं आहे किंवा जे काही भोगायचं आहे त्यासाठी तो पुढच्या याच्यात जन्माला येतो. परंतु ज्याचं चित्तमळ नाश पावले त्यांना जन्म घ्यावा लागत नाही. मग त्यानंतर लगेच मिलिंद राजा विचारते की भंते आपण पुन्हा जन्मास येणार की नाही? म्हणजे त्यांनाच विचारते की पुन्हा तुम्ही जन्माला येणार आहात की नाही? त्यावेळेस भंते म्हणतात की महाराज, जर संसारिक आसक्ती मनात कायम राहील, जर जन्म घ्यावा लागेल आणि जर माझे चित्त आसक्तीपासून मुक्त न झाले तर जन्म घ्यावा लागेल, आणि जर माझे चित्त आसक्तीपासून मुक्त झाले तर मग मला जन्म घ्यावा लागणार नाही. आणि अशा प्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी भिक्खू सांगतात, भंते सांगतात नागसेन म्हणते
की जर मी असाच कायमस्वरूपी राहिलो आणि अशामध्ये मला कोणत्याही गोष्टीची ओढ लागली नाही किंवा जे काही माझं चित्त आहे हे चित्त एखाद्या आसक्तीपासून जर मुक्त झालेलं नाही तर मला जन्म घ्यावा लागणार आणि अन्यथा मला जन्म घ्यावा लागणार नाही. आणि हे एवढं सांगल्याच्या नंतर या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की छान बनते, फारच छान. यानंतर विवेक आणि ज्ञान विषयी प्रश्न. राजा म्हणाला, बनते नागसेन ज्यांना पुन्हा जन्मग्रहण करावा लागत नाही त्यांनी विवेकाच्या लाभामुळेच ही मुक्ती मिळवली की काय. आता या ठिकाणी नागसेन बनतेने सांगितलं होतं की काही जणांना जन्म घ्यावा लागते आणि काही जन्मांना जन्म पुढच्या जन्मात घ्यायची गरज नाही. तर यावर मिलिंद राजानं म्हणलं की बनते नागसेन, जर कोणाला पुन्हा ग्रहण करायची गरज लागली नाही तर त्यांच्या विवेकाच्या लाभामुळे ही मुक्ती त्यांना मिळाली की काय. म्हणजे त्यांचा जे काही विवेक आहे किंवा जे काही आपल्या जन्मामध्ये चांगलं राहणं आहे तर यांच्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली की काय असं राजा त्या ठिकाणी विचारतो. महाराज, विवेक आणि लाभ, ज्ञान लाभ आणि दुसरे पुण्य धर्म म्हणजे सद्गुणाच्या आचरणामुळे प्राण्याची पुनर्जन्मापासून मुक्ती मिळत असते. आणि या ठिकाणी नागसेन बनते म्हणतात की महाराज, हे विवेक असेल किंवा लाभ असेल आणि त्यानंतर काही ज्ञान लाभ असेल आणि दुसरे काही पुण्यधर्म असतील तर या सद्गुण आपल्या जीवनामध्ये सद्गुणाचं जे काही आपण आचरण करत असेल तर त्या आचरणामुळे प्राण्याला पुनर्जन्मापासून मुक्ती मिळत असते. म्हणजे पुनर्जन्म घ्यायची गरज नसते आपण जर चांगलं आचरण आपल्या जीवनामध्ये केलेलं असेल तेव्हा. मग बनते, पण विवेक आणि ज्ञान दोन्हीही एकच आहेत ना. आता या ठिकाणी मिलिंद राजा याला काय वाटते की विवेक आणि ज्ञान, आता याच्यामध्ये ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे आपल्याला मिळालेले ज्ञान आणि विवेक म्हणजे आपण स्वतःहून आपल्या जीवनामध्ये चांगलं आचरण करणे म्हणजे त्याला विवेक म्हणतात. परंतु या ठिकाणी मिलिंद राजा काय म्हणते की विवेक आणि ज्ञान हे दोन्ही एकच तर आहेत ना. तेव्हा नागसेन बनते म्हणते की नाही महाराज, विवेक ही दुसरी वस्तू असून ज्ञान ही दुसरी वस्तू आहे. अहो, मेंढ्या, बकऱ्या, गायी, बैल आणि गाढवे यांना विवेक आहे परंतु ज्ञानापासून ते वंचित आहे. आता या ठिकाणी उदाहरणासाठी नागसेन बनतेने सांगितलेलं आहे की जे काही मेंढ्या असतील, बकऱ्या असतील, गायी असतील, बैल असतील किंवा गाढवा असतील यांच्यापाशी विवेक असते. विवेक म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये काय करायचं, म्हणजे एखादा गाढव जरी असेल आणि त्याला जर ते काय म्हणतात एखादं त्याच्या पाठीवरती काहीतरी माल वाहून घेऊन जायचा असेल तर त्याला रोजच्या रोज शिकवण असल्या कारणाने त्याला माहित राहते की माझ्या पाठीवर आता ओझं ठेवलं जाणार आहे आणि ते ओझं ठेवल्याच्या नंतर ते ओझं घेऊन मला येथून या ठिकाणाहून कुठेतरी जायचं आहे. अशा प्रकारची विवेक जे आहे हे त्यांना असते परंतु त्यांना ज्ञान मात्र नसते आणि त्यामुळं त्यांना प्राणी असं म्हणतात. यावरून विवेक आणि ज्ञान दोन्ही एकच नाही हे आपणाला सहज समजून येईल. आणि अशाप्रमाणे नागसेन बनते म्हणतात की महाराज, अशाच प्रमाणे या ठिकाणी विवेक आणि ज्ञान हे वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि या उदाहरणावरून ते तुम्हाला समजून येईल. आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की छान बनते, छान बनते. विवेक ओळखण्याचे लक्षण कोणते आणि ज्ञान ओळखण्याचे लक्षण कोणते. आता याच्यानंतर त्यांचा लगेच आणखी दुसरा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होते की बनते, विवेक ओळखण्याचे लक्षण कोणते आणि जे काही ज्ञान आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे विवेक आहे तर त्याच्याकडे आहे हे कसं समजावं किंवा एखाद्याकडे ज्ञान आहे तर ते ज्ञान त्याच्याकडे आहे असं आपल्याला कसं समजायला पाहिजे किंवा त्यांचे काही लक्षण आहेत ते सांगा. तेव्हा बनते म्हणतात की महाराज, बोध होणे विवेक ओळखण्याचे लक्षण असून खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे हे ज्ञान ओळखण्याचे लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी बोध होणं म्हणजे आपल्याला काहीतरी आकलन होणं, काहीतरी समजून होणं, एखादी गोष्ट आपल्याला समजणं म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे विवेकता आहे आणि एके समजल्याच्या नंतर त्या बाजूला कुठे ना कुठे समजा आता एखादी आपण कोणती वाईट गोष्ट करत असेल आणि वाईट गोष्ट करताना आपल्याला असं समजलं की मी वाईट गोष्ट करत आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते विवेक बुद्धी माहीत झाली किंवा आपल्याला आकलन झालं किंवा आपल्याला ते बोध झाला की मी काहीतरी वाईट करत आहे. आणि जेव्हा आपल्याला आकलन झालं की मी काहीतरी वाईट करत आहे मग त्या ठिकाणीच मी आता वाईट करत आहे मी थांबवलं पाहिजे असं ज्याला कळते त्याला ज्ञान आहे किंवा त्याला
सर्व त्या ज्ञानाचं ज्ञान प्राप्त आहे असं समजले जाते. ते कसे, कृपा करून एखादे उदाहरण देऊन समजून सांगा. आता या ठिकाणी एवढ्या साध्या भाषेमध्ये सांगितल्याच्या नंतर सुद्धा मिलिंद राजाला समजलं नाही की नेमकं काय सांगायला हे बनते. म्हणून त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की बनते नागसेन हे एखादं उदाहरण देऊन मला स्पष्ट करून सांगा, अशा गोष्टीत मला समजत नाही. आणि त्यानंतर बनते नागसेन त्या ठिकाणी म्हणतात की महाराज आपण कधी भगराची कापणी करीत असताना पाहिले काय. आता भगर आहे ना, आता भगराचे झाड आता जास्त नाहीत, पण हे जे काही भगराचे पीक आहे तर हे पीक घेताना असताना त्या भगराच्या झाडाची कापणी करत असताना तुम्ही बघितलेलं आहे का, असं नागसेन बनते त्या ठिकाणी राजाला प्रश्न विचारते. मग राजा म्हणते होय बनते, ते मी पाहिलेले आहे. लोक भगराची कापणी कसे करतात ते सांगाल काय. मग त्यावेळेस नागसेनाने परत विचारलं की भगराची कापणी जे लोक करतात तर ते कसे करतात ते तुम्ही मला सांगाल का. तेव्हा आपलं राजा म्हणते की म्हणते डाव्या हाताने भगराची ताटे धरून उजव्या हातातील विळ्याने ती ताटे कापून काढतात. आता या ठिकाणी राजा मिलिंद काय म्हणते की डाव्या हातानं जे काही भगर आहे त्या भगराची पूर्ण अशी ते हे धरतात, समजा पूर्ण गठ्ठा हातामध्ये धरतात आणि उजव्या हातामध्ये विळा असतात, त्या विळ्याने त्या भगराची ताटे कापल्या कापतात. अशा प्रमाणे ते भगर त्या ठिकाणी कापतात. मग महाराज अगदी त्याचप्रमाणे भिक्षू विवेकाने आपल्या मनात धरून ठेवतो आणि ज्ञान रूप विळ्याने चित्तमळ क्लेश कापून काढतो. त्याच अर्थाने विवेक ओळखण्याचे लक्षण बोध होणे व ज्ञान ओळखण्याचे लक्षण खंडन करण्याची शक्ती प्राप्त होणे असे मी म्हटलेले आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी मग काय म्हणतात की जे काही विवेक आहे तर हे विवेक म्हणजे ते भगराची झाडाला म्हणजे उपमा दिलेली आहे आणि जे काही प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेला विळ्याची उपमा दिलेली आहे की अनेक प्रकारची भगराची झाडे एका हातामध्ये घेऊन आपल्याला समजलं की हे भगराची झाडे आहे, बाकी दुसरं काही तण नाही आहे. तण जर असेल तर आपण तर बाहेर फेकून देतो, पण जेव्हा आपल्याला समजेल की याच्यामध्ये तण नाही, पूर्ण भगराची झाडे आहेत, मग त्याची आपण याची मूठ धरतो आणि जे काही विळा आहे ज्ञानरूपी त्या विळ्यानं आपण त्याची छाटणी करतो आणि बाजूला ठेवून देतो. आणि अशा प्रकारे हे विवेक आहे किंवा ज्ञान आहे असं आपण समजावं. आणि हे समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की अगदी उत्तम विवेचन दिलेले आहे आणि मला हे समजलेले आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही लाक्षणिक प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि त्यानंतर जे काही सांख्यिक प्रश्न बघितलेले आहेत आणि तर्कशुद्ध असे प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण बघत आहोत. आज या ठिकाणी दुसऱ्या खंडामधला 7वा भाग, जे पहिल्या भागामध्ये 7वं प्रकरण जे आहे ते आपण बघितलेलं आहे आणि बाकीचं आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत आणि आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत.